पण 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 योगीजी, मला एक छोटा प्रश्न आहे. एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला याचं उत्तर द्या. रामदास कदम शिवसेनेत, उद्धव ठाकरे शिवसेनेत, रामदास कदम शिवसेनेचे नेते, उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख. उद्धव ठाकरे पक्षात स्वतः ज्याचं नेतृत्व करतात त्याच पक्षातल्या माणसाला पाडण्यासाठी प्रयत्न करतात. उद्धवजींचा हाच तो स्वभाव त्यांना नडतोय. आज शिवसेना पक्षामध्ये फूट पडायचं काम ही एकच कूटनीती आहे. फक्त रामदास भाईंसोबत नाही, तुम्ही लीलाधर ढाके साहेब बघा, तुम्ही मनोज जोशीजी बघा, तुम्ही एकनाथ शिंदे साहेब बघा, तुम्ही रामदास भाई बघा, तुम्ही दिवाकर रावते बघा, असे अनेक नेते आहेत ज्यांना उद्धव ठाकरे यांनीच संपवलेलं आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना फक्त माझीच राहिली पाहिजे. माझ्या पुढे कोण सिनियर गेला तर उद्याचं मुख्यमंत्रीपद मला मिळणार नाही. रामदास भाई त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते. विरोधी पक्ष नेते हा उद्याचा येणारा सरकारमधला हा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. अशा वेळेला रामदास भाईंचं कॉम्पिटिशन आपण कट केलं पाहिजे, त्यांना आपण पराभूत केलं पाहिजे. अशा कूटनीतीने उद्धवजींनी रामदास भाईंचा पराभव केला आणि ही त्यांची नीती आहे. मी याही अगोदर म्हटलं होतं की नेत्यांना संपवायचं. उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये शिवसेना ही माझ्या मुलाची आदित्यची झाली पाहिजे आणि म्हणून नेत्यांना संपवायचं कूटनीती हे त्यांचं राजकारण आहे, हे त्यांचे राजकारण